मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला चित्राला म्हणते, अगं जरा त्या पिंकीवर लक्ष ठेव, ती कुठे जाते, काय करते, प्रत्येक सेकंदाची खबर मला पाहिजे. तेव्हा जी आईसाहेब असं म्हणून चित्रा लगेच कामाला लागते. तोपर्यंत मी जेजेची खबर घेऊन येते असं म्हणून सुशीला देखील आता जेजेकडे चाललेली असते. आता तेवढ्यातच पिंकी घरात येते. चित्राकडे ती दुर्लक्ष करत असते आणि तशीच रूममध्ये निघालेली असते. तेवढ्यातच छबी देखील तेथे येते. तेव्हा ए पोरी, तू रात्रभर कुठे गेली होतीस असं आता चित्रा पिंकीला विचारते. त्यावरती पिंकी आश्चर्याने म्हणते, काय मी आणि रात्रभर? अहो सरपंच ऑफिसमध्ये होते. तुम्हाला काय सांगू, मी जर तेथे नसले ना, कुणीही कामं करत नाही. किती कामं पेंडिंग होती, रात्रभर तेच काम आपलं ग्रामपंचायतीमध्ये करत बसले. तुम्हाला माहिती आहे का, आता सुद्धा मला ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे. आता अगोदर आंघोळ करते, फ्रेश होते, चहा नाश्ता बनवते आणि मग डबा घेऊन लगेच ग्रामपंचायतीमध्ये कामाला जाते. तेव्हा आता छबी म्हणते, अगं पिंकी, तुझ्याकडे थोडं काम आहे. तेव्हा पिंकी म्हणते, मला आता वेळ नाही आहे असं म्हणून ती रूममध्ये जाते. त्यावरती छबी म्हणते, कामापुढे ना या मुलीला काहीही दिसत नाही, स्वतःच्या तब्येतीची सुद्धा ही काळजी घेत नाही. तर इकडे जेजेने त्याच्या माणसांना आता कॉल केलेला असतो. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला काही समजतं की नाही, ती माझी आई आहे आणि माझ्या आईला जर काही झालं ना तर मी कुणालाही सोडणार नाही. सातारा रोड, मॉल, थिएटर सगळीकडे जा, पण माझ्या आईला शोधा, कितीही पैसा गेला तरी चालेल असं आता जेजे रागातच म्हणतो. जर माझी आई सापडली नाही तर तुम्हाला मी उभा आडवा कापेन असेही जेजे धमकी देतो आणि लगेच तो मोबाईल फेकून देतो. आता जेजेला खूपच राग आलाय हे सुशीलाला समजतं, कारण ती तेथे आलेली असते. ती म्हणते, जेजे साहेब काय झालं? तेव्हा जेजे आता रागातच सुशीलाला विचारतो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं आठवतंय का? अहो मी तुम्हाला सांगितलं होतं की अजिबात माझ्या रूममध्ये माझ्या परमिशनशिवाय यायचं नाही, अगोदर नॉक करून यायचं. तेव्हा सुशीला म्हणते, हो मला आठवतंय, परंतु मला आता असं समजतंय त्या मुलीने तुमच्या मनाला ज्या काही यातना दिल्या आहेत ना, त्या यातनांमुळे तुम्हाला त्रास होतोय. त्यावरती रागातच आता जे म्हणतो, हे तुम्हाला कुणी सांगितलं? पुढे आता सुशीला म्हणू लागते, आता माझ्या सर्व काही लक्षात आलं आहे. अहो माझा मुलगा आणि ती घाटवाडीची मुलगी तुमची पियू म्हणतीये की आम्ही भेटत नाही, परंतु माझा मुलगा आणि ती भेटतायत चोरून चोरून. त्यावरती आता जे रागातच म्हणतो, मग मी काय करू मी? कारण त्यांच्यावर लक्ष ठेवणं एवढंच माझं काम नाही आहे, त्या व्यतिरिक्त मला खूप मोठा विस्तार आहे, माझं खूप मोठं काम चालतं, तुम्हाला तर माहिती आहे ना. तेव्हा ती म्हणते की हो. तेवढ्यातच जेजेच्या माणसाचा त्याला फोन येतो की एक खूप मोठी बातमी मिळाली आहे, ती म्हणजे ती ॲम्ब्युलन्स सापडली आहे सातारा रस्त्यावर, परंतु त्यामध्ये कुणीही नाही आहे आणि ती ॲम्ब्युलन्स मध्ये सोडून पळून गेलेले दिसत आहेत. त्यावरती आता जे म्हणतो, मला माहीत होतं हेच होणार होतं. तेव्हा CCTV फुटेजमध्ये अजून काय दिसते असं जे विचारू लागतो. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की नाही, मला असं वाटतंय की तुम्ही येऊनच खात्री करावी, पण मला ती सरपंचीनबाई त्या CCTVमध्ये दिसतीये. त्यावरती मला वाटलंच होतं हे असंच होणार असं रागातच जे म्हणतो, तुम्ही तेथेच थांबा, मी लगेच आलो असं म्हणून तो जायला निघतो. आता जेच्या बोलण्यावरून सुशीला मनातल्या मनात विचार करते की काहीतरी गंडतंय. आता या गोष्टीचा शोध घ्यायलाच हवा आणि नाही शोध घेतला ना तर नाव नाही लावणार सुशीला गजराज धोंडे पाटील असं म्हणून ती स्वतःशीच हसते. इकडे पिंकी आता फ्रेश झालेली असते. ती म्हणते की कशी जाऊ, अजून मावशींचं पंचिंग बाकी आहे, त्याचबरोबर मला त्यांना चहा नाश्त्याची व्यवस्थासुद्धा करायची आहे, परंतु आता या दोघीही इथे असल्यावर मी कसं करू, हाच प्रश्न तिला आता पडलेला असतो. तर चित्रा आणि छबी या दोघीही किचनमध्ये काम करत असतात. छबी म्हणते की पिंकी इकडे ये ना गं, माझं काम आहे थोडं तुझ्याकडे. तेव्हा पिंकी म्हणते, हो थांबा हा आले. तेवढ्यातच जे तेथे येतो आणि म्हणतो, जास्त शहाणपणा करतेस का, माझ्या आईला कुठे ठेवलंय मला अगोदर सांग, तुला मी आत्ता संपवून टाकू शकतो, परंतु माझ्याकडे पुरावा नाही ना, म्हणून मी जरा गप्प बसलोय असं म्हणून रागातच आता पिंकीला तो म्हणतो, माझ्या आई अगोदर सांग कुठे आहे. त्यावरती पिंकी हसते आणि म्हणते की अंगात नाही बळ आणि म्हणे चिमटा काढून पळ. तेव्हा जेला अजूनच राग येतो. पिंकी त्यावर हसते. त्यावरती आता जे विचारतो, सांग नक्की पुढे काय. त्यावरती आता पिंकी म्हणते, हे पहा मला काही माहीत नाही, तुम्हाला तर माहीत आहे आपल्याशी ज्याचं वाकडं
लाकडं त्याची मसनात लाकडं. जे जे रागातच आता तेथून जातो. त्यावरती पिंकीला आता छबी बोलवते आणि विचारते की काय गं पिंकी, तू कुठे चाललीस? अगं ह्या चित्राला सांग ना ती बटाटे वांग्याची भाजी कशी बनवायची, कारण तिला येतच नाही. ती पिंकी म्हणते मी हिला कशी भाजी शिकवू, मला तर खूप कामं आहेत. परंतु आता चित्रा ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते ही कारणं तू आईसाहेबांना जाऊन सांग, कारण की त्यांच्या खास मैत्रिणी येणार आहे. पुरी भाजी आणि खूप असा बेत बनवायचा आहे. त्यावरती पिंकीचा आता नाईलाज होतो. युवराज तेथून जात असतो. त्याला समजतं की पिंकीला बाहेर जायचंय, परंतु ह्यावेळी तो तिची काहीही मदत करत नाही. तो तसाच पुढे निघून जातो. पिंकी वेगळ्याच आशेने त्याच्याकडे पाहू लागते. नंतर छबी आणि पिंकी दोघीही किचनमध्ये काम करत असतात. पिंकीच्या मनात मात्र सुरेखाचाच विचार सुरू असतो. तर सुशीला आणि चित्रा पिंकीवर नजर ठेवण्यासाठी एकमेकींचे फोटोज काढत असतात. पिंकी आता सुशीलाला म्हणते मला जरा बाहेर जायचंय, थोडं महत्त्वाचं काम आहे. त्यावरती माझ्या मैत्रिणी येणार आहे, त्यांच्यासाठी स्वयंपाक कोण बनवणार असं आता सुशीला विचारते. तेव्हा पिंकी म्हणते छबिताई आहे आणि बिगटॉल जाऊबाई सुद्धा आहेत. तेव्हा चित्रा लगेच आता कंबर दुखण्याचं नाटक करते. तर छबी म्हणते मी आहे, पण सुशीला म्हणते की मी माझ्या मुलीला काम करायला सांगणार नाही, तूच काम करायचंस. आता पिंकीचा नाईलाज होतो. काही वेळाने पिंकी म्हणते हो जाऊबाई, एवढे छोले बनवायचे म्हटल्यावर मसाला आणावा लागेल, मी जाऊ का बाहेर? ही चित्रा म्हणते की अजिबात नाही. सुशीला देखील तेवढ्यात तेथे येते. मनातल्या मनात आता पिंकी विचार करू लागते. दुपारचं जेवण झाल्यानंतर या दोघीही अशा ताणून देतात आणि आज इथेच माझ्यावर नजर ठेवण्यासाठी बसल्यात. तर पिंकी आता मसाल्याविषयी सांगते. तेवढ्यातच युवराज तेथे. ती सुशीला म्हणते तू अजिबात कुठेही जायचं नाही, युवराज तू येताना मसाला घेऊन ये. युवराज आता पिंकीकडे पाहतो आणि बाहेर निघून जातो. त्यानंतर आता सुशीलाच्या मैत्रिणी तेथे आलेल्या असतात. त्या तिघींच्या आता गप्पा टप्पा चालतात. चित्रा देखील तेथे बसलेली असते आणि म्हणते श्रीखंडपुरीचा बेत केलाय अगदी रेडीमेड आणि मीच बनवलंय हा सर्व. तर इकडे पिंकी आता पुऱ्या तळत असते. ती म्हणते श्रीखंडपुरी खायची का, आता अशी जायफळ घालते ना श्रीखंडामध्ये की 4-5 तास उठल्याच नाही पाहिजे, असं म्हणून पिंकी आता जायफळ किसून त्यामध्ये घालते. तर इकडे सर्वजणी जेवायला बसतात. पिंकी आणि छबी त्यांना वाढत असतात. तेव्हा सर्वजणी अगोदर श्रीखंड खातात आणि म्हणतात वाव किती छान झाले. त्यावरती चित्रा म्हणते हो मीच बनवले, अहो माझ्या माहेरून ही मी रेसिपी शिकून आली आहे. सर्वजणी आता तिचं कौतुक करतात, पण सर्वांना माहीत असतं चित्राने काहीच बनवलं नाही. पिंकी देखील तितक्यात तेथे येते आणि सर्वांना म्हणते की भरपूर जेवण करा. त्यावरती आता सुशीलाच्या ज्या मैत्रिणी असतात त्या म्हणतात की तू बस ना गं जेवायला. त्यावरती चित्रा म्हणते हो मी बसणारच होते. तेव्हा आता त्या मैत्रिणी म्हणू लागतात मी तुला नाही म्हटलं, मी इकडे पिंकीला म्हटलं आहे. तेव्हा चित्राचा पोपट होतो. तर सुशीला पिंकीला बसायला सांगते आणि जेवण करायला सांगते. त्यावरती चित्रा देखील बसते. तर छबी देखील. आता सर्वजणे जेवण करू लागतात. पिंकी अगोदर श्रीखंडाचा घास घेत नाही, परंतु सुशीला आता सारखीच तिच्यावर नजर ठेवून असते आणि म्हणते खा अगोदर. तेव्हा नाईलाजाने पिंकीला थोडंफार खावं लागतं. दुसरीकडे सुरेखा आता आउट हाऊसमध्ये बसलेली असते. तिला आता सर्व जेजेच्या गोष्टी आठवू लागतात की जे म्हणाला होता आज मी खूप मोठा विजय मिळवलाय, म्हणजेच पिंकी आणि युवराजमध्ये मी फूट पाडली आहे, सरकार वाड्यावर नुसता गदारोळ झालाय. ह्या सर्व गोष्टी आठवून तिचा बीपी खूप हाय होतो. तो बीप वाजू लागतो. त्यानंतर तर सुरेखा ही बेशुद्ध होते. इकडे सुशीला तिच्या मैत्रिणींचं जेवण करून होतं. तेव्हा सुशीला म्हणते वरचेवर येत जा, असं आपण मध्ये मध्ये भेटत जाऊया. तेव्हा ठीक आहे असं म्हणून त्या सर्वजणी तिथून जातात. त्यावेळी पिंकी आता सर्व काही आवरून ठेवते. तर चित्राला लगेच जांभई येऊ लागते आणि सुशीलाला देखील. त्यामुळे सुशीला आता चित्राला म्हणते तू इथेच थांब, मी वर जाऊन पडते. त्यानंतर चित्राला देखील खूप झोप आलेली असते. त्यामुळे ती पिंकीला म्हणते पियू मी इथे जरा पडते, तू कुठेही जाऊ नको. पिंकी म्हणते नाही जाणार. आता चित्रा सारखीच डुलके घेत असते आणि तेथे सोफ्यावर झोपून जाते. त्यावेळी पिंकीला सुद्धा सारखी जांभई येते, म्हणून ती पण दुसऱ्या सोफ्यावर जाऊन झोपते. आता संध्याकाळी पिंकीला जाग येते. ती अचानक उठते आणि म्हणते बापरे खूप वेळ झाला आहे, असं म्हणून ती पटकन किचनमध्ये जाते. त्याचबरोबर खाण्याचं सर्व काही घेते व निघालेलीच असते. तर इकडे चित्रा नेमकी झोपेत असताना त्या सोफ्यावरून खाली पडते आणि म्हणते बापरे मी तर खाली पडले आणि किती वेळ मी झोपले होते. तोपर्यंत आता पिंकी निघालेली असते.
आता चित्रा ही पिंकीला सारखी पिऊ पिऊ म्हणून आवाज देत असते. तिला समजतं की ही तर आउट हाऊसकडे निघालेली आहे. तेव्हा ती आता पुढे पाहते तर युवराज खिडकीतून पाहत असतो आणि पिंकी ही आउट हाऊसकडे त्याला इशारा करत असते. चित्राला समजतं ही पिंकी युवराज भाऊजींना आउट हाऊसमध्ये बोलवते की काय. ती त्या दोघांवर अगदी बारीक लक्ष ठेवून असते. इकडे पिंकी आता सुरेखाजवळ जात तिला म्हणते, सॉरी हा, अहो घरातून निघताना खूप तारांबळ उडते खरं म्हणजे, कारण की त्या बिगटॉल जाऊबाई आहेत ना, त्यांच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि सासूबाई म्हणजे तुमच्या बहीण, त्यासुद्धा माझ्यावर सारख्या नजर ठेवून असतात. परंतु आता सुरेखा काहीच बोलणं ऐकत नसते, कारण ती बेशुद्ध असते ही गोष्ट पिंकीला समजते. तर पिंकी आता खूपच घाबरते. मित्रांनो, पुढील भागामध्ये युवराज येतात, जेजेची आई एकदम बरी होते आणि त्यांच्या हातापायाची हालचालसुद्धा होते. त्यामुळे पिंकी म्हणते, रक्तच रक्ताकडे धाव घेतं. त्यावरती युवराज म्हणतो, तुम्हाला म्हणायचंय काय. त्यावरती पिंकी म्हणते की अहो ह्या फक्त जेजेच्या आई नाही तर त्या सुरेखा मावशी आहे. तेव्हा युवराजला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.